नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी पाकातल्या पुऱ्या बनवणार आहे। त्यासाठी 1 वाटी हे रवा घेतलेला आहे। हा जो रवा आहे तो एकदम बारीक आहे। बारीक रवा याला वापरायचा आहे। आता त्याच वाटीने 1 वाटी हे दही घेतलेला आहे। लागल तसं आपल्याला यामध्ये घालून हा रवा मळून घ्यायचा आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे। मीठ घातल्यानंतर हे सर्व एकत्र करायचं आहे। त्यामध्ये 2 पळ्या हे तेलाचं मोहन घालायचं आहे। कडकडीत अगदी करून घ्यायचं आहे। आता हे तेल या रव्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर हाताने हे मिक्स करायचे। आता रवा भिजवण्यासाठी लागेल तेवढं दही हळूहळू घालून घ्यायचं आहे आणि हे असं मळून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे, कारण रवा हा फुगला जातो। दही पण यामध्ये थोडंसंच लागतं, जास्त नाही लागत, कारण पुऱ्या करण्यासाठी जरा घट्टच पीठ पाहिजे असतं। 1 वाटी रव्यासाठी फक्त अर्ध्याला सुद्धा कमी दही लागलेलं आहे। इथे तुम्ही पाहू शकता। या प्रकारे हे मळून घ्यायचं आहे। जास्त जर दही यामध्ये घातलं तर पातळ होऊ शकतं, कारण पुरी व्यवस्थित लाटता आली पाहिजे एवढं घट्ट पीठ हे भिजवून घ्यायचं आहे। हे पहा, या प्रकारे हे रवा हा मळून झालेला आहे। फक्त दहीच घालायचं आहे आणि आता हे 15 ते 20 मिनिट झाकून ठेवायचं आहे। आता ज्या वाटीने रवा घेतला होता त्याच वाटीने साखर घ्यायची आहे। आता पाक करण्यासाठी इथे साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये 1 वाटी हे पाणी घालून घ्यायचं आहे, कारण पाक हा घट्ट करायचा आहे। पाकामध्ये थोडंसं दूध घालूया, म्हणजे त्याची मळी ही वरती येईल आणि पाक हा मस्त असा पांढरा होतो। मग इथे पाहू शकता तुम्ही, हे पहा, पाकावरती असा थर जमा झालेला आहे। हा काढून घ्यायचा आहे। इथे आता पाक हा तयार झालेला आहे। तुम्ही इथे पाहू शकता। 1-2 तारी हा पाक बनवायचा आहे। नुसतं पाणी करायचं नाही आहे साखरेचं, तर घट्ट असा हा पाक झाला पाहिजे, म्हणजे पुऱ्यांना व्यवस्थित तो पाक लागला जातो आणि पुऱ्या या व्यवस्थित भिजून गोड लागतात। हे पाहू शकता तुम्ही, या प्रकारे चिकट पाक हा करून घ्यायचा आहे। इथे मस्त असं हे पीठ भिजलं गेलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित हातावर एकजीव करून घ्यायचं आहे परत एकदा, आणि याचे छोटे छोटे पेढ्यासारखे उंडे बनवायचे आहेत। सगळे उंडे हे बनवून घ्यायचे आहे आणि नंतर त्याच्या छोट्या छोट्या पातळ अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। जास्त जाड ठेवायच्या नाही आहेत पुऱ्या, या खूप पातळ अशा बनवायच्या आहेत, म्हणजे त्यामध्ये पाक हा व्यवस्थित शिरला जातो आणि व्यवस्थित मऊ खुसखुशीत अशी ही पुरी तयार होते। हे पहा, याप्रमाणे पेढ्यासारखे हे सर्व उंडे करायचे आहेत। या पुऱ्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोठ्यासुद्धा लाटू शकता। फक्त पातळ लाटायचे आहे, एवढं लक्षात ठेवायचे,
कारण व्यवस्थित अशा ह्या झाल्या पाहिजेत. या प्रकारे सर्व पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत. तेल इथे गरम करायला ठेवलेलं आहे. पाक इथे थोडासा थंड झालेला आहे, त्याच्यामुळे फक्त गरम करून घ्यायचा आहे. आता इथे गरम व्हायला आलेला आहे आणि गॅस इथे बंद करायचा आहे. आता थोडंसं मी यामध्ये केशर घालणार आहे. तुमच्याकडे असेल तर घाला, नसलं तरी पण छान चव येते. तेल छान तापलेलं आहे. आता 2-2, 3-3 पुऱ्या जेवढ्या बसतील तेवढ्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. आणि गुलाबी रंगावर या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. कच्च्या ठेवायच्या नाहीत, पांढऱ्या पण ठेवायच्या नाहीत. व्यवस्थित असा रंग याला येऊ द्यायचा आहे. फुल गॅसवरच या तळून घ्यायच्या आहेत. याप्रमाणे या पुऱ्या व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत. जास्त लाल पण करायच्या नाहीत आणि पांढऱ्या तर अजिबात ठेवायच्या नाही आहेत. आता गॅस इथे बारीक केलेला आहे आणि तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे. तळलेल्या गरम गरम पुऱ्या या पाकामध्ये घालायच्या आहेत आणि व्यवस्थित अशा या बुडवून घ्यायच्या आहेत. हे पहा याप्रमाणे. आणि बुडवून झाल्या की लगेच या काढून घ्यायच्या आहेत. या पुऱ्या जिलेबीपेक्षा सुद्धा खूप छान चवीला लागतात. करून बघा नक्की एकदा. आता आषाढ महिना तर चालू झालेलाच आहे, त्याच्यामुळे काही ना काही तळावंच लागतं आणि गोडधोड काहीतरी करावंच लागतं. मला जर गरम गरम पुऱ्या पाकामध्ये घालायला जर अवघड जात असेल तर निम्म्या पुऱ्या या तळून घ्यायच्या आणि मग नंतर पाकामध्ये बुडवून घ्यायच्या तरी पण चालू शकतात. पण गरम गरम जर घातल्या तर पाक आतमध्ये व्यवस्थित असा जातो. सगळ्या पुऱ्या या तळून झालेल्या आहेत, पाकात बुडवून झालेल्या आहेत. एकदम छान आणि रसरशीत अशा या पुऱ्या होतात. नक्की करून बघा. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.